सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 79 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता शशी तर चंद्राला उघड उघड आय लव्ह यू म्हणाला आणि बिचारी भोळी चंद्रा, तिला त्याचा अर्थ माहीत नव्हता. आणि शशीनं जो अर्थ सांगितला त्याच अर्थाला धरून ती त्याच्यावर चिडचिडत करत राहिली. मग थोड्या वेळानं ती त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, आंघोळ करणार का? पाणी काढू का? आणि शशी म्हणाला, नको. कसा करू? हात दुखतोय आणि जखम ओली होईल. चंद्रा म्हणाली, तुला काय वाटणार नसेल तर मी तुझी मदत करू का? आणि असं समजू नकोस की मी हे सगळं तुम्हाला आय लव्ह यू म्हणला म्हणून करते. तुला नसेल माझी गरज म्हणून तू आय लव्ह यू म्हणाला मला, पण जोपर्यंत मला वाटतं ना तुला माझी गरज आहे तोपर्यंत मी इथं राहणार. आणि ऐक की, दवाखान्यात जा की तू. कुठपर्यंत असाच राहशील? आणि शशी बेफिकीरपणे म्हणाला, जाईन, पण थोड्या वेळाने. सकाळी सकाळी दवाखाने उघडे नसतात. चंद्रा म्हणाली, पण याआधी असं कधी झालं नाही. तू तर किती सावध असतो. आणि मग तुला लागलं कसं? तुझं लक्ष कुठं असतं रं? शशी म्हणाला, तुझ्यामुळे लागली मला गोळी. आणि चंद्रा चकित होऊन म्हणाली, काय? माझ्यामुळं? आता मी कुठं होती तिथं? तू एकटाच होतास ना? आणि शशी म्हणाला, तू नव्हतीस, पण तुझ्या आठवणी होत्या की, आणि माझं लक्ष नव्हतं कुठेच. आणि चंद्रा त्याच्याकडे बघून पुन्हा आश्चर्यचकित होऊन म्हणाली, म्हणजे तू माझी आठवण काढत होता का? आणि का का आठवण काढत होता? मी तर तुला आवडत नाही ना? आणि शशी चंद्रावर नजर रोखून म्हणाला, असंच. पण बघ, माझी बायको आहे की नाही डेंजर. अगदी लांबून सुद्धा ती घायाळ करते. मग जवळ आल्यावर काय होईल? चंद्रा म्हणाली, म्हणजे तुझी बंदूक ना? तिच्याविषयी बोलतोस ना तू? आणि शशीसुद्धा आता चंद्रासारखा तोंडानं चॅक करत म्हणाला, मी तिच्याविषयी बोललोच नाही. मी तर दुसऱ्याच बायकोविषयी बोलतोय. तिनं मला घायाळ केलं असं म्हणून तिच्याकडं बघू लागला. आणि चंद्रा पुन्हा गालात लाजून हसायला लागली आणि मनातच म्हणाली, याच्या मनातलं ना काही कळतच नाही. किती लहरी माणूस आहे ना हा. कधी इथनं जा म्हणतो, कधी असं बोलतो. आता दोघेही गप्प होते आणि इतक्यात बाहेर थोडासा गोंधळ ऐकायला आला. आणि चंद्रा बाहेर बघायला गेली की कोणाचा गोंधळ सुरू आहे. तर शशीला गोळी लागली आणि ही गोष्ट रवी शेटना कळल्याशिवाय राहिली नाही. ते ताबडतोब लक्ष्मीनारायण चाळीमध्ये सकाळी सकाळी यायला निघाले. त्यांनी पांडूलाही सोबत घेतला. मग ते दोघे बॉडीगार्डच्या बंदोबस्तात चाळीमध्ये आले होते. आणि जसं रवी शेटना काही जुने आणि वयस्कर लोकांनी बघितलं तसं सगळ्यांनी आपल्या आपल्या हातातली कामं जिथल्या तिथं ठेवली आणि धावतच त्यांच्या दिशेने आली. आणि चाळीतील लोकांनी गर्दी केली. आणि इतक्या दिवसातून इथे रवी शेटना पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद पसरला होता. आणि त्यांना किती बघू आणि किती नाही, त्यांना किती भेटू असं प्रत्येकाला झालं होतं. आणि मग एक चाचा म्हणाले, मोहम्मद, अरे खुर्ची घेऊन ये, जा, कोणीतरी पाणी आणा. आणि आता ती पोरंसुद्धा पळाली, खुर्ची पाणी घेऊन आली रवी शेठसाठी. आणि मग तिथंच मोकळ्या मैदानात रवी शेठ खुर्चीत बसले. पांडू त्यांच्या मागे उभा राहिला आणि त्याचे बॉडीगार्डसुद्धा मागे उभा राहिले. आणि सगळी लोक त्यांच्याभोवती गोल करून उभा राहिली. आणि रवी शेठ प्रत्येकाला आपुलकीने विचारायचे, चाचा तुम्ही कसे आहात, दादा तुम्ही कसे आहात. आणि त्यांच्या घरच्यांची सुद्धा चौकशी करायचे आणि आवर्जून सगळ्यांची नावं विचारायचे. तुमचा गुडघा कसा आहे, तुमचा दमा कसा आहे, सगळं सगळं रवी शेठला माहीत होतं चाळीविषयी. आणि का नसणार, त्यांची सुरुवात इथूनच झाली होती. आणि आपला मसिहा म्हणून सगळेजण त्यांना ओळखत होते. ही लोक म्हणजे त्यांच्या खूप जीवाभावाची होती आणि म्हणूनच या जीवाभावाच्या माणसांमध्ये त्यांनी शशीला ठेवला होता. आणि आता एक म्हातारे आजोबा रांगत रांगत तिथं आले
आणि रविशेठ स्वतः उठले, त्यांच्याजवळ गेले आणि म्हणाले, कसे आहात तुम्ही काका? आणि त्यांनी रविशेठच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, अजून तरी बरं आहे आणि आता तुला बघितलं आणखीन बरं वाटलं. जर अधूनमधून असाच तू भेटायला आलास ना मला, तर आणखीन जगेन. बेटा, तुला बघितलं की जगण्याची उमेद वाटते. आता वरून चंद्रा सगळं बघत होती, पण त्या गर्दीत तिला नीटसं काही दिसत नव्हतं. आणि शशी आतून म्हणाला, काय झालं ग चंद्रा? इतका गोंधळ कशाचा आहे? चंद्राने ते बघितलं आणि म्हणाली, अरे नीट काही दिसतच नाही. कोणी हिरो आला आहे काय कोणास ठाऊक? लय गर्दी जमली. आणि शशी म्हणाला, अच्छा. आणि तो सुद्धा बाहेर आला आणि त्याला ओझरता पांडू दिसला. आणि शशी हसला आणि म्हणाला, चंद्रा, अगं हिरोच आलाय. याच चाळीतल्या लोकांचा हिरो. अगं बाबा आलेत, नक्कीच मला भेटायला आलेत. चलात पटकन, असं म्हणून दोघेही आत गेले. मग रविशेठ उठले, सगळ्यांचा निरोप घेऊन शशीच्या रूमच्या दिशेने निघाले आणि दरवाजातून आत येणार इतक्यात चंद्रा पाण्याचा ग्लास घेऊन दरवाजात हजर. तसे रविशेठ थोडे आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, अरे वा, पाहुण्यांचं इतक्या तत्परतेनं स्वागत पहिल्यांदाच बघतोय. मग शशी उठला, त्यांना नमस्कार करण्यासाठी वाकला, पुन्हा उभा राहिला आणि रविशेठच्या गळ्यात पडला नेहमीप्रमाणेच आणि म्हणाला, बाबा तुम्ही काही पाहुणे आहात का? हे घर तुमचंच आहे. आणि इतक्यात चंद्रासुद्धा लगेच त्याच्या पाया पडली आणि ते बघून रविशेठ गालात हसले आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, खुश राहा. आणि मग पांडूनं शशीच्या सांगण्यावरून खुर्ची घेतली, रविशेठना बसायला दिली. शशी तिथेच उभा राहिला आणि रविशेठ त्याला म्हणाले, अजित खाली बस. आणि हे कोणी केलं ते कळलंय मला. पांडू, डॉक्टर कधी येणार आहेत? पांडू म्हणाला, निघाले आहेत, रस्त्यात असतील. शशी म्हणाला, बाबा डॉक्टर कशाला? इतकं काही नाही झालं. तशी चंद्रा म्हणाली, कशाला म्हणजे? किती दुखतंय तुला? तुला कळत नाही का? आणि शशी आता थोडासा वैतागला आणि म्हणाला, अगं तुला कळतंय का? गप्प बस ना जरा. आम्ही बोलत असताना तू मध्ये मध्ये बोलू नकोस. जा आज जा तू. आणि रविशेठ म्हणाले, काय चुकलं तिचं? आणि डॉक्टर कशाला म्हणजे? अशी दुखरी जखम घेऊन फिरशील का आता तू? आणि तू बाहेर जायची गरज नाही डॉक्टरांकडे. डॉक्टर इथेच येऊन तुझा इलाज करतील. बेटा, तुझ्या वेदना तुला जाणवत नसतील, पण मला जाणवतात. तुझ्यावर हल्ला झाला हे ऐकलं आणि रात्रीपासून मी तळमळतोय आणि त्या साल्याचा बदला घेण्याची संधी शोधतोय. आणि पांडू म्हणाला, छोटे शेठ अहो बाबा स्वतःच निघाले होते पिस्तूल घेऊन, ते पण रात्रीच. खूप मुश्किलीनं अडवलं त्यांना. तसा शशी म्हणाला, बाबा तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही बाहेर पडायचं नाही. अहो गोळी फक्त चाटून गेली. तशी चंद्रा लगेच म्हणाली, नाही नाही, चाटून बिटून काही नाही, चांगली आत घुसली होती, मी स्वतः काढली. असं वाटत होतं की तिचा लयच जीव आहे याच्यावर, अशी रुतून बसली होती. तसा शशी पुन्हा तिच्यावर वैतागला आणि म्हणाला, चंद्रा तू आत जा, मध्ये मध्ये बोलू नकोस. आणि चंद्रा पाय आपटत आत निघून गेली. आणि रविशेठ म्हणाले, का चिडतोस तिच्यावर? तुझी जुकम दुखते म्हणून तुझी चिडचिड होते ना? आणि हीच गोळी खांद्याऐवजी तुझ्या छातीत लागली असती तर? तरीही मी शांत बसायचं होतं का? आणि शशी म्हणाला, बाबा तुमच्यासाठी अशा 100 जान कुर्बान. आणि रविशेठ थोडेसे इमोशनल झाले आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणाले, 100 जान नकोत अजित, फक्त तू हवास. आणि त्यांनी त्यांचे डोळे पुसले. ते खूप इमोशनल झाले होते. मग दीर्घ श्वास घेऊन त्यांनी निश्वास सोडला आणि इकडे तिकडे बघू लागले. आणि चंद्राने ते नीटनेटकं ठेवलेलं घर बघून भारावून गेले आणि शशीला म्हणाले, अजित मुलगी फारच स्वच्छतेची आवड असणारी दिसते, बरोबर ना? आणि शशी काहीच नाही बोलला, गप्पच बसला. मग पांडू हळूच आत गेला आणि चंद्राला म्हणाला, काय झालं, कुठवर आली गाडी? छोटे शेठ बोलले की नाही काही? तर चंद्रा तशीच फणकाऱ्यानं उकळत्या पाण्यामध्ये चहा, पावडर आणि साखर टाकत म्हणाली, हो बोलला की, मला आय लव्ह यू म्हणतो. काही नाही बघ, मला ना वाटतं त्याला मी आवडतच नाही, म्हणून आय लव्ह यू म्हणाला मला. आणि आता असं बोलताना चंद्राच्या डोळ्यात आणि नाकावर फार फार राग होता.
आणि हे ऐकून पांडू चक्रावला आणि म्हणाला, काय? अगं मग तोंड का पाडून बोलतेस? तू तर खुश व्हायला पाहिजे. चंद्रा म्हणाली, दिलीप कुमार, तू डोक्यावर पडलास काय? एकदा म्हणतो की त्याच्याशी लगीन कर आणि पुन्हा म्हणतो की तो मला आय लव्ह यू म्हणाला म्हणून मी खुश व्हायला पाहिजे. मी नक्की काय करू? राहू की जाऊ? एकतर त्याच्यासोबत लगीन करायचं स्वप्न तूच मला दावलं आणि आता इथून तो निघून जा म्हटला तर जाऊ का? आणि पांडू म्हणाला, एक मिनिट थांब. तुला कोण म्हणाला इथनं निघून जा? चंद्रा म्हणाली, तुझा छोटा शेट. पांडू म्हणाला, पण ते तर तुला आय लव्ह यू म्हणाले ना, मग तुला निघून जा का म्हणतील? चंद्रा म्हणाली, आय लव्ह यू म्हणजेच निघून जा. तुला कळत नाही वय? तुला इंग्लिश येतं ना? पांडू म्हणाला, हो अगं म्हणून तर म्हणतोय. आय लव्ह यू म्हटल्यावर चांगलं असतं, मुलींनी लाजायचं असतं. अगं ते तुला आय लव्ह यू म्हणाले, मग तू खुश हो ना. आणि जादू केली की नाही तू मी सांगितलेली? आणि चंद्रा म्हणाली, पण त्या आय लव्ह यूचा अर्थ तर निघून जा असा होतो ना, आणि निघून जा म्हणतोय मग मी कशी जादू करू? आणि पांडू म्हणाला, हे तुला कुणी सांगितलं की आय लव्ह यू म्हणजे निघून जा? आणि चंद्रा रागात म्हणाली, तोच म्हणाला, तुझा छोटा शेठ दाढीवाला. आणि पांडू हसला आणि म्हणाला, अरे वा, म्हणजे गाडी आता रुळावर येते म्हणायचं. पण असू दे, असं म्हणून पांडू गप्प बसला. कारण आता त्याला या आय लव्ह यूचा अर्थ मराठीत शशीच्या तोंडून तिनं ऐकावं असं वाटत होतं. आणि आता पांडू बाहेर आला आणि म्हणाला, छोटे शेठ, आज चंद्रानं परफेक्ट गोड चहा केलाय बरं का. कारण खूप आनंदाची गोष्ट आहे आज. शशी म्हणाला, कोणती? इतक्यात चंद्रा सगळ्यांसाठी चहा घेऊन आली आणि रवी शेठना चहा देत म्हणाली, बाबा, मी तुम्हाला बाबा म्हणू ना? रवी शेठ म्हणाले, हो म्हण. चंद्रा म्हणाली, मग तुमच्याकडे तक्रार करू का तुमच्या मुलाची? आणि रवी शेठ म्हणाले, काय झालं? काय म्हणाला तो तुला आता? आतावर का शशीच्या ध्यानीमणीसुद्धा नव्हतं आणि त्याला काय माहीत चंद्रा असं म्हणेल. आणि चंद्रा लगेच म्हणाली, बाबा, तो मला सकाळी आय लव्ह यू म्हणाला. तसं शशीला चहा पाणी काहीच न पितासुद्धा जोरात ठसका लागला आणि पांडूच्या तोंडातून सुद्धा चहाचा घोट पिता पिता हसल्यामुळे बाहेर आला सगळा चहा. रवी शेठने सुद्धा अजून चहा पिला नव्हता आणि ते खूप हसायला लागले. आणि चंद्राला कळेना की सगळे का हसतात. आणि शशी मात्र तिच्याकडे बघतच नव्हता, रवी शेठकडे सुद्धा बघत नव्हता, नुसतं डोक्याला हात लावून डोळे लपवत होता. आणि चंद्रा पुन्हा त्याची तक्रार करत म्हणाली, बाबा, मी काय केलं आहे सांगा, मी त्याची काळजी घेते ना, तरी तो मला आय लव्ह यू म्हणतो. पण आता रवी शेठना कळे ना, तो आय लव्ह यू म्हटला आहे. पण चंद्रा काय इतकी चिडली आहे? तिने तर खुश व्हायला पाहिजे. आणि रवी शेठसुद्धा खुश झाले होते, कारण फायनली शशी चंद्रावर प्रेम करतो आणि हे त्यांना हवं होतं. कोणामध्ये तरी त्यानं जीव गुंतावं आणि लग्न करावं. आणि आता पांडू हळूच शेठच्या कानात म्हणाला, बाबा, मी पण तुमच्यासारखाच कन्फ्यूज झालो होतो, पण माझं कन्फ्युजन दूर झालं. आणि छोटे शेठने तिला सांगितलं आय लव्ह यूचा दुसरा अर्थ. पण काय सांगितलं माहीत आहे का? रवी शेठ म्हणाले, काय? पांडू म्हणाला, आय लव्ह यू म्हणजे इथून निघून जा, असे ते म्हणाले तिला, म्हणून चंद्रा इतकी चिडते आय लव्ह यू म्हटलं की. तसे रवी शेठ आणखीन हसायला लागले आणि म्हणाले, वा वा वा, छान छान, चालू द्या चालू द्या. आणि शशी मात्र लाजून गोरामोरा झाला होता आणि या बिंडोक गावंढळ पोरीचं काय करावं हे त्याला कळेना. आणि आता तिनं तर ते अख्खं गावभरच करून टाकलं, म्हणून तो खूप वैतागला. आणि आता पुढं काय होईल हे ऐकायला जाम मज्जा येणार आहे. थँक्यू सो मच.